नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जो पार्ट स्टडी केलेला आहे, कुठला पार्ट स्टडी केलेला आहे आठवतं का पहा. लेंथ ऑफ द आर्क आणि एरिया ऑफ द सेक्टर्स. लेंथ ऑफ द आर्क आणि एरिया ऑफ द सेक्टर्स कळालं का पहा. ओके, त्या पार्टवरचे काही एक्झाम्पल्स, त्याची थेरी आपण पहिलं लेक्चर घेतलं पहा. त्याचे जे दोन बेसिक रिझल्ट जे आहेत, लेंथ ऑफ द आर्क इज इक्वल टू आर इंटू थिटा रॅडियन. ओके, लेंथ ऑफ द आर्क कशाने दर्शवतो आपण, कॅपिटल एसने दर्शवलेलं आहे पहा. ओके, सिमिलरली एरिया ऑफ द सेक्टर्स आपण रिकॅल्क्युलेट करायचं असेल, एरिया ऑफ द सेक्टर करस्पॉन्डिंग सेक्टर जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण बेसिकली यूज केलेलं होतं, काय यूज केलेलं आहे आपण इथं, तिहेरी नाव ए ओ बी असेल किंवा पी ओ क्यू असेल किंवा पी ओ आर असेल, वॉट एव्हर मे बी, जो काही पार्ट असेल, जे काय नावं तुम्ही डायग्राममध्ये मेन्शन केलं असाल किंवा कन्सिडर केलेलं असाल त्यानुसार, म्हणजे सेक्टर एरिया ऑफ द सेक्टरचं जर मला नाव घ्यायचं असेल तर मला तिहेरी नाव घ्यावं लागेल. बरोबर आहे का पहा. ओके, त्याच्यावरची आपण रिझल्ट स्टडी केला. एरिया ऑफ द सेक्टर ए ओ बी इज इक्वल टू काय स्टडी केलं पहा आपण, 1/2 आर स्क्वेअर इंटू थिटा रॅडियन. 1/2 आर स्क्वेअर इंटू थिटा रॅडियनमध्ये रेफर केलं पहा आपण. समजलं का पहा. ओके, त्याच्यावरचे व्हेरियस एक्झाम्पल्स आपण स्टडी केले. ओके, लेंथ ऑफ द आर्क काढायला सांगितलेलं होतं, त्याचबरोबर एरिया ऑफ द सेक्टर करस्पॉन्डिंग सेक्टर रिकॅल्क्युलेट केलेलं आहे पहा आपण. ओके, त्याच्यावरच आधारित आजचं लेक्चर आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. ओके, लक्ष द्या, क्वेश्चन काय दिलेलं असणार आहे पहा. दोन फॉर्म्युलीजवर आधारित क्वेश्चन्स असणार आहेत पहा. ओके, क्वेश्चन दिलेलं आपल्याला, find the area of the find the length of the arc, find the length of the arc of a circle. काय दिलेलं आपल्याला, सर्कल दिलेलं आहे पहा. ओके, which subtends an angle of, which subtends, लक्ष द्या व्यवस्थित, subtends an angle of काय दिलेलं आपल्याला, angle of 30 degree. Okay, at the centers of the circle दिलेलं आहे पहा, of the circle प्रोव्हाइड केलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके, and diameter of the circle, diameter of a circle is काय दिलेलं, diameter of the circle is किती दिलेलं आपल्याला इथं, 20 सेंटीमीटर. विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, इथं जर सेंटीमीटर जर दिलेलं नसेल, फक्त डायमीटर ऑफ द सेक्टर इज 20 जरी दिलं तर रेफरॅक्सचं काय असणार, इथं युनिट आपला होईल पहा. समजलं व्यवस्थित. ओके, also find area of corresponding सेक्टर. एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर सुद्धा मला कॅल्क्युलेट करायचं पहा. क्वेश्चनचा अर्थ कळाला का पहा. ओके, काय काय दिलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथं, फाइंड द लेंथ ऑफ द आर्क. लेंथ ऑफ द आर्क कॅल्क्युलेट करण्यासाठी कुठल्या टाईपचं एक सर्कल इथं सर्कल मी अप्लाय करणार आहे पहा. कुठल्या टाईपचं म्हणता येणार नाही, सर्कल एकाच प्रकारचा असणार आहे. ओके, त्याचा डायमीटर तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. हा डायमीटर काय दिलेला आपल्याला, ए बी, किंवा मी ए बी रेफर करतो पहा. डायमीटर काय घेतलेलं आपण, ए बी रेफर केलेला आहे. ओके, आणि हा ए बीचं डिस्टन्स तुम्हाला दिलेलं आहे 20 सेंटीमीटर. या ए बीचं डिस्टन्स काय दिलेलं आहे आपल्याला, 20 सेंटीमीटर. ओके, सेंटर मी ओ घेतलेलं आहे. ओके, आणि आपल्याला आर्क ए सी, आता इथं मी नाव रेफर केलेलं आहे इथं ए सी. ओके, आता मला सांगा, डायमीटर ऑफ द सेक्टर, डायमीटर म्हणजे व्यास अप्लाय होईल. बरोबर आहे का पहा. जर वर्तुळाचा व्यास दिलेला असेल तो त्रिज्याच्या किती असणार आहे, 1/2 पट असणार आहे. ह्याचा अर्थ रेडियस ऑफ द सेक्टर किती असणार इथं, आर इज इक्वल टू किती असणार इथं, 10. आर इज इक्वल टू 10 आपल्याला पहा. ओके, 20 डिवायडेड बाय 2 म्हणजे रेडियस ऑफ द सेक्टर अप्लाय होईल. आणि अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर ऑफ द सर्कल किती दिलेलं आपल्याला, 30 डिग्री दिलेलं आहे पहा. ओके, देन फाइंड द लेंथ ऑफ द आर्क, आपल्याला पहा. आपल्याला पहा. ओके, तर आपल्याला ह्याचं काय करायचं आहे, ऑल्सो फाइंड एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर. कळालं का पहा. ओके, कॅपिटल ए ॲज वेल ॲज मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे इथं, एस कॅल्क्युलेट करायचं आहे पहा. म्हणजे गिवन डेटा मी सगळ्या डायग्राममध्ये मेन्शन केलेला आहे पहा. ओके, तोच आता मी 1 by 1 एक्झाम्पलमध्ये मी स्टडी करणार आहे. ओके, काय काय येणार पाहता इथं, लेट किंवा हिअर्स. ओके, लेट किंवा हिअर्स. ओके, ओ बी दी सेंटर्स
center, O be the center, and R be the radius of the काय असणार इथं सर्कल आपल्याला पहा रेडियस ऑफ द सर्कल प्रोव्हाइड केलेलं पहा आर बी द रेडियस ऑफ द सर्कल आपल्याला विल पहा समजलं व्यवस्थित ओके देअरफोर काय दिलेलं पाहता इथं अजून एक काय दिलेलं आपल्याला डायमीटर ऑफ द सेक्टर डायमीटर ऑफ द सर्कल डायमीटर ऑफ द सर्कल इज किती दिलेलं आपल्याला 20 सेंटीमीटर दिलेलं आहे पहा ओके देअरफोर रेडियस ऑफ द सर्कल काय असणार रेडियस इज इक्वल टू काय असणार फॉर्म्युला डायमीटर डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 2 अप्लाय होईल म्हणजेच काय ना पहा इज इक्वल टू 20 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू व्हॅल्यू किती असणार इथं 10 सेंटीमीटर रेडियस आर इज इक्वल टू रेडियस स्मॉल आर इज इक्वल टू किती आलेला इथं 10 सेंटीमीटर आपल्याला पहा म्हणजे रेडियस मिळाले आपल्याला ओके अँगल ॲट सेंटर इज ऑल्सो नोन काय दिलेलं आहे मेजर अँगल ऑफ AOB एक्झॅक्टली इक्वल किती दिलेलं आपल्याला 30 डिग्रीजमध्ये दिलेलं आहे पहा मला आता एरिया ऑफ द सेक्टर असू दे किंवा लेंथ ऑफ द आर्क असू दे मला दोन गोष्टी पाहिजे आहेत कुठल्या दोन गोष्टी पाहिजे आहेत एक रेडियस आर पाहिजे आहे आणि दुसरा अँगल थिटा पाहिजे आहे ओके देअरफोर एक्झॅक्टली इक्वल थिटा पाहिजे पण थिटा कशामध्ये लागणार आपल्याला रॅडियन फॉर्ममध्ये पाहिजे आहे विद्यार्थी मित्रांनो ओके पण देताना अँगल कशामध्ये दिलेला आहे डिग्री फॉर्ममध्ये कन्वर्ट टू रॅडियन फॉर्म काय येणार पहा मग इथं थिटा रॅडियन एक्झॅक्टली इक्वल टू दिलेली क्वांटिटी किती आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 30 डिवाइडेड बाय 1 मल्टिप्लिकेशन फॅक्टर गुणाकाराचा अवयव काय घ्यायचा आपल्याला पाय डिवाइडेड बाय 180 आपल्याला पहा ऑटोमॅटिकली कशामध्ये येणार हा रॅडियन फॉर्ममध्ये अप्लाय होईल ओके 0 0 गेट कॅन्सल 3 1 3 3 9 3 संग 18 कंप्लीट भाग जातो पहा 1 6 भाग जातो का नाही जात म्हणजे फायनल आन्सर काय ना विद्यार्थी मित्रांनो इथं थिटा रॅडियन इज इक्वल टू न्यूमरेटर पाय डिवाइडेड बाय 6 रॅडियनमध्ये आपल्याला पहा पाय डिवाइडेड बाय 6 रॅडियन ओके म्हणजे मला ज्या दोन गोष्टी पाहिजे आहेत कुठल्या दोन गोष्टी पाहिजे आहेत आपल्याला रेडियस आर आणि अँगल थिटा ॲट द सेंटर ऑफ द सर्कल मिळाला पहा समजलं व्यवस्थित करस्पॉन्डिंग सेक्टर किंवा करस्पॉन्डिंग सेक्टर मला एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी मला आर आणि थिटाची रिक्वायरमेंट आहे दोन व्हॅल्यूज मी कॅल्क्युलेट केल्या पहा आता 1 बाय 1 मी एक एक क्वेश्चन अप्लाय करणार देअरफोर लेंथ ऑफ द आर्क ओके लेंथ ऑफ द आर्क काय असणार तिथं आर्क कुठला असणार इथं डायग्राममध्ये मेन्शन केलेलं आपण इथं नाव चेंज झालेलं आहे पहा AOC आपल्याला पहा AOC आपल्याला पहा ओके AC एक्झॅक्ट इनसाइड द ब्रॅकेट काय असणार कॅपिटल S इज इक्वल टू R इंटू थिटा रॅडियनमध्ये आपल्याला पहा ओके रेडियस आपण कॅल्क्युलेट केलेले किती आलेले आहे 10 मल्टिपल विथ काय असणार अँगल ॲट सेंटर ऑफ दिस सर्कल किती आलेले आहेत पाय बाय 6 मध्ये आपल्याला पहा 10 म्हणजे 10 बाय 1 मध्ये अप्लाय होईल ओके भाग घालवा किती भाग जाईल 2 जाईल बा 10 6 कुठला पाड्यात आहेत 2च्या पाड्यात आहेत बे पंचे 10 बे त्रिक 6 3 5 भाग जात नाही आहे म्हणजे फायनल आन्सर काय आपल्याला इथं 5 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 3 सेंटीमीटर फायनल आन्सर काय झालं तर मग कॅपिटल S इज इक्वल लेंथ ऑफ द आर्क इज इक्वल टू 5 पाय डिवाइडेड बाय 3 सेंटीमीटरमध्ये आपल्याला पहा ओके ऑल्सो फाइंड द करस्पॉन्डिंग एरिया ऑफ द सेक्टर विचारलेलं आहे पहा देअरफोर एरिया ऑफ द सेक्टर कुठला सेक्टर आहे विद्यार्थी मित्रांनो करस्पॉन्डिंग सेक्टर कुठला आहे करस्पॉन्डिंग सेक्टर कुठला आहे इथं AOC आपल्याला पहा डायग्राममध्ये मेन्शन केलेलं आहे आपण AOC ओके किती येणार पहा एक्झॅक्टली इक्वल टू फॉर्म्युला 1/2 r² इंटू थिटा रॅडियन 1/2 r² इंटू थिटा रॅडियनमध्ये आपल्याला पहा रिझल्टमध्ये व्हॅल्यूज टाका एक्झॅक्टली इक्वल टू काय करणार पहा 1/2 मल्टिपल विथ r² r मीन्स काय अप्लाय होईल रेडियस ऑफ द सर्कल आहे किती आलेला आहे 10 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय काय याचा अर्थ 1 मल्टिप्लिकेशन मल्टिपल विथ काय असणार थिटा रॅडियन फॉर्ममध्ये किती आलेलं आहे पाय डिवाइडेड बाय 6 मध्ये आपल्याला पहा पाय डिवाइडेड बाय 6 अरेंज करून घ्या एक्झॅक्टली इक्वल टू एखाद्या संख्येचा स्क्वेअर म्हणजे किती वेळा रिपीट होणार विद्यार्थी मित्रांनो 2 वेळा रिपीट होणार आहे 10 मल्टिपल विथ 10 डिवाइडेड बाय काय याचा अर्थ 1 ओके मल्टिप्लिकेशन विथ किती असणार पाय डिवाइडेड बाय 6 मध्ये आपल्याला पहा ओके बे पंचे 10 ओके सिमिलरली बे पंचे 10 बे त्रिक 6 ओके भाग जातो का आता नाही जात ओके म्हणजेच काय झालं न्यूमरेटरला काय शिल्लक राहिलं पहा 5 जा 25 पाय किती आलं तर 25 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर किती आहे ना व्हॅल्यू 3 काय ना फायनल आन्सर स्क्वेअर युनिटमध्ये आपल्याला पहा स्क्वेअर युनिटमध्ये आपल्याला किंवा स्क्वेअर सेंटीमीटर काही मेन्शन करू शकता विद्यार्थी मित्रांनो स्क्वेअर युनिट किंवा स्क्वेअर सेंटीमीटर समजलं व्यवस्थित म्हणजे फायनल आन्सर काय झाले तर मग देअरफोर लेंथ ऑफ द आर्क ओके लेंथ ऑफ द आर्क कुठला आर्क आहे
AC inside bracket S is equal to किती आलेला आहे 5 pi divided by denominator 3 centimeter. Okay, and area of the corresponding sector, area of the sector corresponding sector कुठला आहे AOC एक्झॅक्टली इक्वल किती आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 25 pi divided by denominator 3 स्क्वेअर सेंटीमीटर एरिया आहे, त्यामुळे तुम्हाला स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा स्क्वेअर मध्ये मेन्शन करावं लागेल. पहा ओके, 2 मार्काचं एक्झाम्पल आहे. 1 मार्क असणार तुम्हाला इथं लेंथ ऑफ द आर्कला आणि 1 मार्क असणार इथं एरिया ऑफ द सेक्टरला आपल्याला. पहा समजलं व्यवस्थित, कळलं का? पहा ओके. सिमिलरली आता एक्झाम्पलमध्ये ह्या एक्झाम्पलमध्ये आणि प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये फरक काय विद्यार्थी मित्रांनो, इथं एकच स्टेप आपण एक्स्ट्रा रेफर करावी लागेल. कुठली? रेडियस ऑफ द सेक्टर तुम्हाला डायमीटर फॉर्ममध्ये दिलेला आहे. म्हणजे डायमीटर आणि रेडियस रिलेशन काय असणार आहे इथं, डायमीटर इज दी डबल दी रेडियस आपल्याला किंवा रेडियस इज दी काय असणार इथं 1/2 ऑफ दी डायमीटर आपल्याला 1/2 ऑफ दी डायमीटर अप्लाय होईल. समजलं व्यवस्थित? ओके. आता सेम फॉर्मॅटमध्ये मला आता काय करायचं आहे इथं पेरिमीटर किंवा तुम्हाला एरिया ऑफ द सर्कल जर दिलेला असेल आणि एरिया ऑफ द सर्कलवरून मला रेडियस कॅल्क्युलेट करायचं आहे. क्वेश्चनमध्ये थोडासा फार ट्विस्ट आहे. पहा बाकीचं सगळं सोल्युशन तुमचं इथं सेम राहणार आहे. पहा ओके. क्वेश्चन काय दिलेलं आहे? पहा नेक्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे आपल्याला. आता इथं लक्ष द्या व्यवस्थित. क्वेश्चन दिलेलं आहे पहा. क्वेश्चन दिलेलं आहे find the length of the arc, find the length of the arc, okay, of a circle, okay, which subtends an angle of काय दिलेलं आपल्याला 108 डिग्री दिलेला आहे. पहा 108 डिग्री. ओके. ॲट द सेंटर ऑफ द सर्कल अप्लाय होईल. कळालं का? ऑफ द सर्कल. ओके. ऑफ द सर्कल अँड एरिया ऑफ द सर्कल एरिया ऑफ द सर्कल इज किती दिलेलं इथं आपल्याला 25 पाय स्क्वेअर युनिट दिलेला पहा. 25 स्क्वेअर युनिट दिलेला पहा. लक्ष द्या व्यवस्थित क्वेश्चन. ओके. मार्जिनमध्ये डबल टिक मार्क विथ स्टार्स. ओके. कम्पेअर द एक्झाम्पल प्रिव्हियस आणि आत्ताचं एक्झाम्पल मला कम्पेअर करायचं आहे. ओके. काय काय दिलेलं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथं फाइंड द लेंथ ऑफ द आर्क of a circle which subtends an angle of 108 degree at the center of the circle and area of the circle तुम्हाला दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 25 पाय स्क्वेअर युनिट. ओके. also find area of corresponding sector, area of corresponding सेक्टर आपल्याला पहा. एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर आपल्याला पहा. ओके. गिवन डेटा दिलेला कळालं का व्यवस्थित? ओके. एवढा पार्ट तुम्हाला दिलेला आहे पहा. ओके. आता काय काय दिलेलं आहे तेच आता मी डायग्राममध्ये मेन्शन करतोय पहा. ओके. एक सर्कल दिलेला आहे. त्या सर्कलमध्ये काय दिलेलं आहे पहा आपल्याला ओ इज दी सेंटर. बरोबर आहे का? पहा. ओके. कॅपिटल एक मी पॉईंट घेतला. ओके. अँगल ॲट सेंटर किती दिले आपल्याला 108 डिग्री दिलेला आहे. पहा अँगल ॲट सेंटर किती दिले आहे थिटा इज इक्वल टू 108 डिग्रीजमध्ये दिलेला आहे. पहा. ओके. इथे मी पॉईंट बी रेफर केला. ओके. कॅल्क्युलेट करायचं आपल्याला लेंथ ऑफ द आर्क आणि एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर. काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे पहा. कलरने दाखवतोय पहा मी इथं. लेंथ ऑफ द आर्क आणि एरिया ऑफ द सेक्टर करस्पॉन्डिंग सेक्टर. ओके सॉरी. लेंथ ऑफ द आर्क आणि एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर मला हा एस कॅल्क्युलेट करायचा आहे आणि करस्पॉन्डिंग सेक्टर म्हणजे हा जो काय पार्ट अप्लाय होईल मी काय ह्याच्यामध्ये शॅडो पार्टमध्ये जो काय पार्ट दाखवलेला आहे तो काय करायचा आपल्याला कॅपिटल ए कॅल्क्युलेट करायचा आहे. कॅपिटल ए मला कॅल्क्युलेट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. आता हा ए कॅल्क्युलेट करण्यासाठी मला रिक्वायरमेंट काय अँगल तर दिलेला आहे तो डिग्री फॉर्ममध्ये जरी दिला असेल तो मी कन्वर्ट करू शकतो इथं रॅडियन फॉर्ममध्ये. ओके. रिक्वायरमेंट आता कशी असणार इथं आरची रिक्वायरमेंट आहे आणि हा आर कॅल्क्युलेट करण्यासाठी गिवन डेटा काय दिलेला आपल्याला एरिया ऑफ द सर्कल 25 पाय दिलेला आहे. पहा एरिया ऑफ द सर्कल 25 पाय स्क्वेअर युनिट मेन्शन केलेलं आहे. पहा स्क्वेअर युनिट मेन्शन केलेलं आहे. पहा टोटल एरिया ऑफ द सर्कल तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे.
म्हणजे पहिल्यांदा काय करावं लागेल मला, आता लेंथ ऑफ द आर्क असू दे किंवा एरिया ऑफ द सेक्टर असू दे, लेंथ ऑफ द आर्क असू दे किंवा एरिया ऑफ द सेक्टर असू दे, फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ रेडियस ऑफ द गिव्हन सर्कल. प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये डायमीटर दिलेला होता विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला रेडियस आणि अँगल ॲट द सेंटर हा डायरेक्ट दिलेला होता, त्यामुळे मी डायरेक्ट रिझल्ट वापरून व्हॅल्यू काढू शकलो. पहा ओके, प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये तुम्हाला डायमीटर ऑफ द गिव्हन सर्कल इज गिव्हन, डायमीटर तुम्हाला दिलेला होता. ओके, तर डायमीटरवरून मी पहिल्यांदा रेडियस कॅल्क्युलेट करून घेतली आणि नंतर मग मी रिझल्ट वापरून लेंथ ऑफ द आर्क आणि एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर मी इझिली कॅल्क्युलेट केला. पहा ओके, आता रेडियस कॅल्क्युलेट करण्यासाठी काय दिलेलं आपल्याला, एरिया ऑफ द सर्कल दिलेला आहे 25 पाय स्क्वेअर युनिट दिलेला आहे. फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ रेडियस ऑफ द गिव्हन सर्कल. ओके, लक्ष द्या काय काय करावं लागेल. पहा, लेट किंवा हियर काय असणार आहे. पहा, ओ बी दी सेंटर, स्टेटमेंट सगळं सेम राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओ बी दी सेंटर अँड आर बी दी रेडियस ऑफ द सर्कल आपल्याला पहा, रेडियस ऑफ द सर्कल कळलं का. पहा ओके, म्हणजेच काय झालं, देअर फोर्स ओ ए, 2 पॉईंट मी रेफर केलेले आहेत. ओ ए इज इक्वल टू ओ बी इज इक्वल टू काय असणार इथं, रेडियस ऑफ द गिव्हन सर्कल असणार आहे, रेडियस एक्झॅक्टली इक्वल टू स्मॉल आर मध्ये रेफर होईल. ओके, अँगल ॲट सेंटर किती दिलेलं आपल्याला, मेजर अँगल ऑफ काय दिलेला आहे, ए ओ बी एक्झॅक्टली इक्वल टू थिटा रेडियन एक्झॅक्टली इक्वल किती दिलेला आहे, 108 डिग्री दिलेला आहे. पहा 108 डिग्रीजमध्ये रेफर केलेला आहे. ओके, मला अँगल ॲट सेंटर कशामध्ये लागणार आहे, रॅडियन फॉर्ममध्ये पाहिजे आहे. कन्वर्ट टू काय असतं इथं रॅडियन फॉर्म, काय ना पहा इथं दिलेली क्वांटिटी किती आहे, 108 डिवाइडेड बाय काय नाही 1, मल्टिप्लिकेशन फॅक्टर किती असणार विद्यार्थी मित्रांनो, इथं रॅडियनमध्ये रूपांतर करायचं आहे, 180 पाय डिवाइडेड बाय 180 मध्ये आपल्याला पहा ऑटोमॅटिकली डिग्रीचं रूपांतर रॅडियनमध्ये अप्लाय होईल. ओके, बघा बा अल्जेब्रा कुठला आहे, मल्टिपल डिव्हिजन फॉर्म. ओके, काय काय येणार पहा आता इथं, भाग घालवल्यानंतर काय काय येणार आहे पहा आता इथं लक्ष द्या व्यवस्थित. ओके, कितीनं भाग जाईल इथं, 9 जाईल पहा डायरेक्ट. ओके, 9 एके 9, 9 दोन्ही 18. ओके, 9 दोन्ही 18, उरलेला 0 रिमेन्स सेम. मी 9 भाग घालवलेला आहे. ओके, 9 एके 9 राहिला 1 झाले 18, 9 दोन्ही 18. ओके, कंप्लीट भाग गेलेला आहे. ओके, 9 दोन्ही 18 राहिले, उरलेला 0 रिमेन्स सेम. आता 12 आणि 20 कुठल्या पाड्यात आहेत, 4च्या पाड्याच्या आहेत. ओके, 4 त्रिकम 12, 4 त्रिकम 12, 4 पंचे 20, 4 पंचे 20, 3 5 भाग जातो का, नाही जात. म्हणजेच काय झालं पहा इथं, मग देअर फोर्स थिटा रॅडियन एक्झॅक्टली इक्वल टू 3 पाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर काय येणार विद्यार्थी मित्रांनो इथं 5 रॅडियनमध्ये आपल्याला पहा. ओके, म्हणजे मी अँगल इथे रिकॅल्क्युलेट करून घेतला. पहा ह्या स्टेपला काय केला आपण, अँगल रिकॅल्क्युलेट करून घेतलेला आहे, थिटा रॅडियन फॉर्ममध्ये आला. पहा ओके, म्हणजे मला ज्या फॉर्म्युलेजमध्ये जे काही 2 व्हॅल्यूज पाहिजे आहेत, आर आणि थिटा. ओके, त्यातला थिटा मिळाला. ओके, आता मला रेडियसची रिक्वायरमेंट आहे. ओके, देअर फोर्स किंवा नाव ओके, एरिया ऑफ द सर्कल ओके, एरिया ऑफ द सर्कल एक्झॅक्टली इक्वल टू बेसिक फॉर्म्युला. एरिया ऑफ द सर्कल काय असणार आहे बोला, कलर पेनचा वापर करतोय पहा मी इथं. एरिया ऑफ द सर्कल काय असणार, पाय आर स्क्वेअर. एरिया ऑफ द सर्कल किती असणार इथं, पाय आर स्क्वेअर आपल्याला पहा. ओके, गिवन डेटा दिलेला आहे एरिया ऑफ द सर्कल किंवा मी नंतर लिहितोय पहा पाय आर स्क्वेअर. ओके, एरिया ऑफ द सर्कल किती दिलेला आपल्याला 25 पायमध्ये दिलेला आहे, स्क्वेअर युनिट डॉटेड पार्ट. मनान लिहिलात का विद्यार्थी मित्रांनो, हा पार्ट तुम्हाला गिवन डेटा दिलेला आहे. पहा हा काय दिलेला आहे, गिवन डेटा. ओके, नाव एरिया ऑफ द सर्कल किती दिलेला आहे 25 पाय स्क्वेअर युनिट दिलेला आहे. पहा ओके, व्हॉट इज रिझल्ट ऑफ एरिया ऑफ द सर्कल, किती असणार आहे एरिया ऑफ द सर्कलचा रिझल्ट, पाय आर स्क्वेअर. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू किती असणार इथं 25 पायमध्ये आपल्याला पहा 25 पाय. एरिया ऑफ द सर्कलचा मी रिझल्ट वापरलेला डावीकडं, देअर फोर्स काय नाही तर पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 25 पाय. ओके, मला सांगा डावीकडे आणि उजवीकडे मध्ये इज इक्वल टू आहे, ह्याचा अर्थ इक्वल टर्म्स लेफ्ट ॲज वेल एज राईट इक्वल टर्म्स गेट कॅन्सल. एक तर ह्या स्टेपला कॅन्सलेशन करा किंवा पाय मल्टिपलमध्ये आपल्याला आपल्याला व्हील डिव्हिजन फॉर्म न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल. ओके, कुठल्याही फॉर्मॅटमध्ये करा, एक स्टेप इथं फक्त कमी केलेले आहे, लेफ्ट साईड राईट साईड इक्वल टर्म्स गेट कॅन्सल. मल्टिपलमध्येच आहेत त्यामुळे मी कॅन्सलेशन इझिली करू शकलो. ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये सुद्धा मी कॅन्सलेशन करू शकतो, बट दोघांचं साइन कन्व्हेन्शन मात्र मला इथं सेम पाहिजे आहे. पहा म्हणजेच काय झालं पहा विद्यार्थी मित्रांनो इथं मग आर स्क्वेअर इज इक्वल व्हॅल्यू किती आपला व्हील 25, आर स्क्वेअर इज इक्वल 25. ओके, मला आर स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे आहे का आरची व्हॅल्यू पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, आरची व्हॅल्यू पाहिजे आहे. मग काय असतं ते, मग टेकिंग काय रेफर केला आपण, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ दी साइड्स. काय स्टेटमेंट दाखवला आपण, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ दी
बोथ दी साइड्स. कळालं का पहा, दोन्ही साईडचं काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. ओके, स्क्वेअर रूट म्हणजे काय घेतो आपण वर्गमूळ. काय घेतो आपण स्क्वेअर रूट म्हणजे काय आपल्याला इथं वर्गमूळ. स्क्वेअर म्हणजे वर्ग होणार आहे. ओके, रूट म्हणजे काय आपल्याला मूळ होणार. वर्गमूळ मला घ्यायचं आहे पहा. ओके, देअरफोर आर इज इक्वल टू सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे पहा विद्यार्थी मित्रांनो इथं. ओके, ह्या दोन्ही स्टेप्स सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आताच्या पुढच्या ज्या 2 स्टेप मी मेन्शन करणार आहे त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत पहा. ओके, आर इज इक्वल टू काय येणार, बऱ्याच विद्यार्थी काय करतात इथं 5 डायरेक्ट मेन्शन करतात. 25 कशाचा स्क्वेअर आहे, 5चा स्क्वेअर आहे. म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये 25 म्हणजे काय अप्लाय होईल, किती येणार व्हॅल्यू 5 मध्ये आपल्याला. पण 5 न घेता काय घ्यावं लागली तर प्लस और मायनसमध्ये रेफर करावं लागेल. कळालं का पहा. ओके, म्हणजे आरच्या 2 व्हॅल्यूज आहेत, एक +5 आणि दुसरी -5. ओके विद्यार्थी मित्रांनो, इथं गडबड काय होते, इथं आर इज आपण डायरेक्ट 5 घेतो. 5 युनिट किंवा सेंटीमीटर आपल्याला युनिट रेफर करावं लागेल, कारण की एरिया कशामध्ये घेतलेला आहे, युनिटमध्ये रेफर केलेला आहे पहा. समजलं. ओके, बट कंडिशन टाकली पहा, कलर पेन वापरलेला इथं मी. बट ओके, आर इज द काय रेडियस. रेडियस कशामध्ये मोजणार आपण, सेंटीमीटर किंवा युनिटमध्ये. हे 7 लेंथ आहे. असं आपण कधी म्हणतो का विद्यार्थी मित्रांनो, आपण मागे चालत गेलो म्हणतो आपण, बरोबर आहे का. असं म्हणतो तुम्ही, मी -2 किलोमीटर चालत गेलो. पॉसिबल आहे का, मी 2 किलोमीटर चालत गेलो असं म्हणू शकतो आपण, परंतु -2 किलोमीटर आपल्याला सगळेजण खोळ्यात काढतील पहा. समजलं का पहा. ओके, -2 किलोमीटरच्या ऐवजी आपण काय वापरतो, आपण मी मागे 2 किलोमीटर मी चालत गेलो. मागे हा शब्द वापरला मी, म्हणजेच काय झालं, लेंथ असू दे किंवा डिस्टन्स असू दे किंवा एरिया असू दे. लक्ष द्या व्यवस्थित स्टेटमेंटकडं. ओके, लेंथ असू दे, डिस्टन्स असू दे किंवा एरिया असू दे, इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. निगेटिव्हमध्ये रेफर करता येत नाही. त्यामुळे कंडिशन काय अप्लाय होईल, बट आर इज नॉट इक्वल टू काय असणार इथं -5. आर इज नॉट इक्वल टू -5. कळालं का पहा. ओके, सिन्स मी पुढे रिझल्ट मेन्शन केलेला आहे, आर बिलॉंग्स टू कॅपिटल आर. आर बिलॉंग्स टू कॅपिटल आर. आर इज दी काय दिलेलं आहे इथं रेडियस आहे, आणि रेडियस ही काय असते तर लेंथ आहे. लेंथ किंवा डिस्टन्स आहे पहा. त्यामुळे ती कधीही निगेटिव्हमध्ये अप्लाय करता येत नाही. हे स्टेटमेंट तुम्हाला कंपल्सरी हे मेन्शन करावंच लागतं. त्यामुळे मी त्याला काय केलेलं आहे, ट्रिपल टिक मार्क विथ डबल स्टार मेन्शन केलं आहे. बट आर इज नॉट इक्वल टू -5. ओके, म्हणजे 2 पैकी एक व्हॅल्यू काय झाली, निग्लेक्ट झाली. म्हणजेच काय राहिलं पहा शिल्लक. देअरफॉर आर इज इक्वल टू शिल्लक काय राहिलं 5 युनिट आपल्याला पहा. आर इज 5 युनिट. ओके, म्हणजे जी मला दुसरी व्हॅल्यू पाहिजे होती, कुठली व्हॅल्यू, रेडियस ऑफ द गिव्हन सर्कल, मी इझिली रिकॅल्क्युलेट करून घेतली पहा. समजलं. पहिल्यांदा मी अँगल कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे, दुसरा मी रेडियस कॅल्क्युलेट करून घेतली पहा. ओके, इथलं हा स्टेटमेंटचा अर्थ कळाला का. बट आर इज नॉट इक्वल टू -5. का -5 घेऊ शकत नाही आहे मी इथं, कारण आर इज दी रेडियस. पुढे मी रेफर करतो पहा, सिन्स आर इज दी काय आपल्याला, आर इज दी रेडियस आपल्याला पहा, रेडियस ऑफ द सर्कल आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. ओके, रेडियस ऑफ द सर्कल आहे, आणि रेडियस म्हणजे काय असणार, लेंथ आहे. लेंथ, डिस्टन्स आणि एरिया. लेंथ, डिस्टन्स आणि एरिया आपण निगेटिव्हमध्ये अप्लाय करू शकत नाही. समजलं व्यवस्थित. त्यामुळे निगेटिव्ह जरी व्हॅल्यू येत असेल, टू गेट अवॉइड ती अवॉइड करावी लागेल, आणि त्यातली जी काही पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तीच फक्त मी काय करू शकतो, रेफर करायची आहे पहा. म्हणजे आर इज इक्वल 5 युनिट. ओके, ज्या मला बेसिक रिक्वायरमेंट आहेत, कुठल्या 2 बेसिक रिक्वायरमेंट विद्यार्थी मित्रांनो इथं थिटाची व्हॅल्यू आणि आरची व्हॅल्यू ह्या रिकॅल्क्युलेट केल्या पहा. ओके, आता इथून माझं बेसिक एक्झाम्पल स्टार्ट झालं पहा. ओके, काय विचारलेलं पहा, लेंथ ऑफ द आर्क विचारलेलं आपल्याला. काय विचारलेलं आपल्याला, लेंथ ऑफ द आर्क विचारलेलं पहा. लेंथ ऑफ द आर्क विचारलेला आहे. लेंथ ऑफ द आर्क. ओके, डायग्राममध्ये आर्क कुठला आहे, ए बी आहे पहा. लेंथ ऑफ द आर्क कुठला असणार इथं, ए बी अप्लाय विथ इनसाइड ब्रॅकेट कॅपिटल एस इज इक्वल, बोला फॉर्म्युला काय असणार, आर इंटू थिटा रॅडिनमध्ये आपल्याला आर इंटू थिटा रॅडिनमध्ये येणार आहे. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू आरची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो इथं 5 कॅल्क्युलेट केलेले आपण, मल्टिपल विथ. ओके, थिटाची व्हॅल्यू किती आहे इथं 3π डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 5, 3π डिवाइडेड बाय 5. ओके, 5 म्हणजे काय आपलं 5/1. न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल. ओके, शिल्लक काय राहिलं मग, देअरफॉर कॅपिटल एस इज इक्वल किती आलेलं शिल्लक 3π, कशामध्ये येणार इथं युनिटमध्ये आपल्याला पहा. लेंथ ऑफ द आर्क किती आलं इथं 3π युनिटमध्ये आपल्याला पहा. देअरफॉर कंप्लीट स्टेटमेंट दाखवणार इथं मी, लेंथ ऑफ द आर्क किती असणार इथं, ए बी इनसाइड कॅपिटल एस इज इक्वल टू 3π, कशामध्ये येणार इथं युनिटमध्ये आपल्याला पहा. 3π युनिटमध्ये आपल्याला पहा. फायनल आन्सर येईल. समजलं व्यवस्थित. ओके, अल्सो फाइंड, अजून काय विचारलं आपल्याला, अल्सो फाइंड एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर विचारलेला आहे. ओके, तो पण मी कॅल्क्युलेट करणार आहे इथं. देअरफॉर एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर, एरिया ऑफ
एरिया ऑफ द सेक्टर. करस्पॉन्डिंग सेक्टर कुठला आहे? AOB सेक्टर मी थिअरी नावानं दर्शवणार आहे. ओके, कुठला सेक्टर आहे इथं डायग्राममध्ये दिसतं पहा आपल्याला. कुठला सेक्टर आहे? AOB आपल्याला पहा. ओके, अप्लाय करा. काय येणार पहा तिथे एरिया ऑफ द सेक्टर फॉर्म्युला काय असणार आहे? 1/2 r² इंटू थिटा रॅडियन. 1/2 r² इंटू थिटा रॅडियन. रिझल्टमध्ये व्हॅल्यूज टाका. 1/2 मल्टिपल विथ आरची व्हॅल्यू किती आहे? 5 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय काय नाही 1 मल्टिपल विथ किती ना व्हॅल्यू 3π डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 5 मध्ये आपल्याला 3π डिवाइडेड बाय 5. थिटा रॅडियन फॉर्ममध्ये तो मी ॲज इट इज टाकला पहा. एक्झॅक्टली इक्वल टू 1/2 मल्टिपल विथ एखाद्या संख्येचा स्क्वेअर म्हणजे ती टर्म किती वेळा रिपीट होणार विद्यार्थी मित्रांनो इथं 2 टाइम्स अप्लाय होईल. 5 मल्टिपल विथ 5 डिवाइडेड बाय 1 मल्टिपल विथ 3π डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 5 अप्लाय होईल पहा. ओके, अल्जेब्रा कुठल्या फॉर्ममध्ये? मल्टिपल डिव्हिजन फॉर्ममध्ये. न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल. ओके, भाग जातो का विद्यार्थी मित्रांनो इथं? 2 5 भाग जात नाही, 3 5 भाग जात नाहीये. म्हणजेच फायनल आन्सर काय येणार? न्यूमरेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करणार. 1 इंटू 5 5 5 3 जार व्हॅल्यू 15π डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 2 1 जार व्हॅल्यू 2. फायनल आन्सर काय आपल्याला इथं? स्क्वेअर युनिटमध्ये आपल्याला पहा. स्क्वेअर युनिट म्हणजे फायनल आन्सर काय ना विद्यार्थी मित्रांनो इथं मग देअरफोर एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर. एरिया ऑफ द सेक्टर करस्पॉन्डिंग सेक्टर कुठला आहे? AOB. एक्झॅक्टली इक्वल टू किती आलेला आहे? 15π डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 2 स्क्वेअर काय असणार इथं? युनिटमध्ये आपल्याला पहा. स्क्वेअर युनिटमध्ये आपल्याला पहा. म्हणजेच काय केलं आपण? जर तुम्हाला एरिया ऑफ द सर्कल जर दिलेला असेल तर फर्स्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ रेडियस ऑफ द गिवन सर्कल अप्लाय होईल. आणि त्या सर्कलवरून रेडियसवरून आणि अँगल ॲट द सेंटर तुम्हाला ऑलरेडी त्यांनी दिलेलंच आहे. फक्त फरक काय दिलेला आहे? रेडियस डायरेक्ट न देता आजच्या 2 एक्झाम्पल्समध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाहिलात तर पहिल्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला डायमीटर दिलेलं होतं म्हणजे रेडियस इन टर्म्स ऑफ ए डायमीटर दिलेलं होतं पहा. ओके, आणि आत्ताचं जे लेटेस्ट एक्झाम्पल जे आता आपण स्टडी केलेलं आहे त्याच्यामध्ये रेडियस इन टर्म्स ऑफ कशामध्ये दिलेलं आहे इथं? एरिया ऑफ द सर्कलमध्ये दिलेला आहे. एरिया ऑफ द सर्कलमध्ये दिलेला आहे पहा. एरिया ऑफ द सर्कलमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे पहा. ओके, त्या सर्कलच्या एरियावरून मी काय करून घेतली इथं? रेडियस रिकॅल्क्युलेट केली आणि रेडियस रिकॅल्क्युलेट केल्यानंतर मग मी काय केलं? ज्या 2 व्हॅल्यूज मला काढायच्या आहेत त्या दोन्ही व्हॅल्यूज मी इथं इझिली रिकॅल्क्युलेट करू शकतो पहा. ओके, किती मार्काला पडतं एक्झाम्पल? 3 मार्काचं एक्झाम्पल आहे. मार्जिनमध्ये मी डबल टिक मार्क विथ स्टार दिलेला आहे. किती मार्काचं एक्झाम्पल आहे? 3 मार्क्सला विचारलं जातं पहा एक्झाम्पल. किती मार्कला विचारलं जातं? 3 मार्काला हे एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं पहा. ओके, ग्रुपवर सेम ह्या टाईपचे मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला मी देणार आहे. ओके, सोडून त्याचे सोल्युशन्स तुम्ही ग्रुपवर शेअर करायचे पहा. ओके, काय डाऊट असेल तर परत तुम्ही लेक्चर रिवाईज करून किंवा नेक्स्ट किंवा फॉरवर्डचा टॅबचा किंवा ऑप्शनचा वापर करून तुम्ही परत लेक्चर पाहू शकता. ओके, त्यातून अजून काय डाऊट आला तर मी प्रत्येक लेक्चरच्या शेवटी सांगतोय. आणि कुठलंही लेक्चर असू दे विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स असू दे, केमिस्ट्री असू दे, मॅथ्स असू दे किंवा बायोलॉजी असू दे. ओके, काही जरी डाऊट आला तर मी डायरेक्ट कॉल करून तुम्ही विचारू शकता पहा. समजलं व्यवस्थित? ओके, ऑनलाईन ॲडमिशन चालू झालेले आहेत कॉलेजचे. ओके, तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ॲडमिशन्स घेऊन काय करायचं आहे? तुम्ही इथं ॲडमिशन्स प्रोसेसमध्ये राहा. ओके, ॲडमिशन प्रोसेसमध्ये राहत असताना तुम्हाला जर काही डाऊट आला, कुठला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता. ओके, शक्यतो काय करायचं आपल्याला? प्लेन सायन्स जर मिळालं तर प्लेन सायन्सचा तुम्ही इथं शक्यतो पुढाकार घ्या. ओके, आणि ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठला टॅब किंवा एखादा ऑप्शन जर नाही समजला तर डायरेक्ट कॉल करून विचारा. ज्यावेळेस तुम्ही 11वीला ॲडमिशन घ्याल त्यावेळेस जो ऑप्शन्स तुम्ही सिलेक्ट केलेला असाल ते तुमच्या 11वी आणि 12वीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके, जर तुम्ही 11वीत जर एखाद्या वेळेस जर तुम्ही डिसिजन चुकलं किंवा ऑप्शन चुकला तर 12वीत आपल्याला चेंजेस करता येत नाहीत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे. आणि फॉर्म भरत असताना काय डाऊट आला तर न घाबरता न खिसकता काय करू शकता? तुम्ही इथं कॉल करू शकता. मला कॉल करा किंवा संतोष सरांना कॉल करा किंवा अभय सरांना कॉल करा. कळलं व्यवस्थित? काही जरी डाऊट आला ॲडमिशन प्रोसेसमध्ये तर तुम्ही डायरेक्ट कॉल करून त्याची इन्फॉर्मेशन माहिती करून मगच तुम्ही फॉर्म सबमिट करायचं आहे पहा. ओके, धन्यवाद.